सगळे झालेत का जॉईन की अजून कोण बाकी आहे? हॅलो, आवाज येतो? ओके. हॅलो. यस, येतोय मॅम. हॅलो, आवाज येतोय का माझा? हो. तुमच्या कोणाचा आवाज मला येत नाही ऍक्च्युली. हो मॅम, येतोय येतोय. हॅलो. हॅलो, येतोय मॅम. माझा आवाज येतोय का तुम्हाला? येस. माझा नेटवर्क इश्यू आहे. एक मिनिट हा. एक मिनिट, मला तुमचा आवाज येत नाहीये. जस्ट अ मिनिट. हॅलो. आता येतोय का आवाज? ओके, ठीक आहे. आता येस तुमचा मॅम. पण येतोय मला. सॉरी या, थोडं माझं नेटवर्क इश्यू झालेलं. आपण स्टार्ट करूया. स्क्रीन दिसते का माझी? हो हो. ओके, ठीक आहे. तर आपण थोडंसं कालचं एकदा रिवाइज करूया. काल आपण बघितलेलं डेटा, त्याच्यानंतर डेटाबेस, त्याच्यानंतर DBMS आणि DBMSचं डिफरंट ॲडव्हान्टेज बघितलं ओव्हर फाईल प्रोसेसिंग सिस्टीम, आणि प्लस आपण त्याच्यानंतर बघितलेले DBMSचे ॲप्लिकेशन्स. ठीक आहे. तर कोणी सांगू शकतं की डेटाबेस काय आहे? आवाज येतोय ना? हो मॅम. ओके. जस्ट फॉर की काय आहे डेटाबेस? द कलेक्टिव्ह इन्फॉर्मेशन. ओके, डेटा म्हणजे कलेक्टिव्ह इन्फॉर्मेशन. ओके, आणि डेटाबेस? ही इन्फॉर्मेशन ऍक्सेस करण्यासाठी. ओके, इन्फॉर्मेशन ऍक्सेस करण्यासाठी आपण जे यूज करणार आहे ती डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम आहे, DBMS. डेटाबेस म्हणजे ज्या इलेक्ट्रॉनिक हा स्टोरेजमध्ये आपण डेटा स्टोअर करतो तो डेटाबेस. ओके. येस. ओके. DBMS म्हणजे आपण तो डेटा रिप्रेझेंट करण्यासाठी, तो डेटा ऍक्सेस करण्यासाठी, त्याच्यासाठी जे आपण प्रोसेस यूज करणार आहोत त्याला म्हणतात DBMS. DBMS हे असे प्रोग्राम्स असतात, कलेक्टिव्हली प्रोग्राम्स असतात जे आपल्याला त्या डेटावर ऑपरेशन्स परफॉर्म करण्यासाठी परमिशन देतात किंवा हेल्प करतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण एक हे बघितले त्याचे म्हणजे
ॲडव्हान्टेजेस बघितले ओव्हर फाईल प्रोसेसिंग सिस्टीम. फाईल प्रोसेसिंग सिस्टीम ही एक जुनी सिस्टीम होती. आता आपण सगळे DBMS फॉलो करतो. सो दॅट त्याच्यामध्ये कसं होतं, आपल्याला डेटा कन्सिस्टन्सी, रिडंडन्सी नाही भेटायची. म्हणजे रिपिटेशन्स ऑफ डेटा व्हायचं. सेम डेटासाठी आपल्याला खूप साऱ्या फाईल मेंटेन करायला लागायच्या. सेम डेटावर आपल्याला डिफरंट ऑपरेशन्स परफॉर्म करायचे, तर डिफरंट फाईल मेंटेन करायला लागायच्या. सो दॅट आता ते करायची गरज नाहीये. DBMS आपल्याला एका फाईलवर मल्टिपल ऑपरेशन्स परफॉर्म करण्यासाठी परमिशन देतं. सेकंड आहे डेटा सिक्युरिटी. डेटा आपला सिक्युअर वेने तो स्टोअर राहतो. म्हणजे जो डेटा अगर दुसऱ्या पर्सनशी किंवा दुसऱ्या ऑथराइज पर्सनशी रिलेटेड नाहीये, सो दॅट जो रिलेटेड डेटा आहे तोच पर्सन्सना डिस्प्ले करतो किंवा तो त्या पर्सन्सनाच फक्त ऍक्सेस देतो. सो तो डेटा सिक्युअर असतो. त्याच्यानंतर डेटा इंटिग्रिटी आहे. इंटिग्रिटी मीन्स जर आपल्याला कोणते पर्टिक्युलर कन्स्ट्रेंट्स किंवा कोणती पर्टिक्युलर परमिशननीच डेटा इन्सर्ट करायचा असेल किंवा रिट्रीव्ह करायचा असेल, तर त्या परमिशन्स तो अप्लाय करण्यासाठी आपल्याला त्या सुद्धा परमिशन्स अलाव करतो. अजून काय होतं, डेटा क्रॅशेस. डेटाबेस समजा जर क्रॅश होतोय, तर त्या समजा जर तो रिट्रीव्ह करायचा असेल आपल्याला, त्या फाईल प्रोसेसिंग सिस्टीम मध्ये आपल्याला रिट्रीव्ह करायचे चान्सेस नव्हते, बट आता आपण तो डेटा रिट्रीव्ह करू शकतो. याच्यामध्ये रिकव्हरी मॅनेजर्स अवेलेबल आहेत DBMS मॅनेजमेंट सिस्टीम मध्ये. त्याच्यामुळे जे लॉस डेटा आपल्याला रिकव्हर करायला हेल्प करतात. त्याच्यानंतर आहे डेटा शेअरिंग. पहिलं डेटा शेअरिंग पॉसिबल नव्हतं किंवा खूप कॉम्प्लेक्स होतं. DBMS मुळे ते आपण इझिली शेअर करू शकतो. बिकॉज सेंट्रलाइज सिस्टीम असल्यामुळे आपण कुठूनही तो डेटा ऍक्सेस करू शकतो. ओके Yes. ओके. सो दॅट आज आपण बघणार आहोत डेटा अबस्ट्रॅक्शन्स. डेटा अबस्ट्रॅक्शन म्हणजे काय असतं की DBMS मध्ये जो डेटा असतो ना, डेटाबेसमध्ये जो डेटा असतो ना, तो खूप साऱ्या कॉम्प्लेक्स वेने स्टोअर केलेला असतो. जर आपल्याला त्याला एका पर्टिक्युलर स्ट्रक्चरमध्ये किंवा पर्टिक्युलर स्ट्रक्चरमध्ये पाहायचं असेल, आता आपण एक फेसबुकचं एक्झाम्पल घ्या. फेसबुकमध्ये खूप सारे युजर्स आहेत, ओव्हरऑल वर्ल्ड वाईड युजर्स आहेत. बट ऍज अ युजर तुम्हाला तुमचा पर्टिक्युलर डेटाच तो देतो. असं नाहीये की तुम्ही जर ऍक्सेसेबल नाही आहात तर तुम्हाला तुमचा जो डेटा नाही दिसला पाहिजे बाकीचा, तो रिट्राईव्ह करून नाही देत किंवा तो तुम्हाला दाखवत नाही. म्हणजे जो अननेसेसरी डेटा आहे तो हाईड करतो. डेटा अबस्ट्रॅक्शन म्हणजे काय आहे की जो अनरिलेव्हंट डेटा आहे इंटरनल स्टोरेजमध्ये, जो इररिलेव्हंट डेटा आहे, तो इररिलेव्हंट डेटा तो पर्टिक्युलर युजर पासून हाईड करतो. समजलं? Yes. Okay, so hiding irrelevant details from user is called data abstraction. ठीक आहे. ओके. Yes. सो दॅट काल आपण बघितले की 3 लेवल आर्किटेक्चर ऑफ DBMS बघितलं. त्याच्यामध्ये आपण 3 लेवल पाहिला. फर्स्ट होती व्ह्यू, त्याच्यानंतर होती कन्सेप्च्युअल आणि थर्ड होती फिजिकल लेवल. आता आपण त्याच लेवल वाईज पुढे खूप साऱ्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर करणार आहोत. आता डेटा अबस्ट्रॅक्शन जे आहे या पर्टिक्युलर तिन्ही लेवलला कसं अप्लाय होतं, या तिन्ही पर्टिक्युलर लेवलला कसा तो इन्फॉर्मेशन हाईड करतो ते आपल्याला पाहायचंय. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे? डेटा अबस्ट्रॅक्शन बद्दल कोणाला काही डाऊट आहे? ओके ओके, ठीक आहे. मग आपण पुढे जाऊया. Yes. सो दॅट आपल्याकडे 3 लेवल्स आहेत. 3 लेवल्स मध्ये डेटा अबस्ट्रॅक्शन कसं परफॉर्म होतं ते आपण बघायचंय. फर्स्ट आहे फिजिकल लेवल. फिजिकल लेवलमध्ये डेटा मेंटेन कसा असतो की स्ट्रक्चर्ड फॉर्म मध्ये असतो. तो आपल्याला समजू शकत नाही ऍज अ प्रोग्रामर सुद्धा. बिकॉज डेटाबेसमध्ये डेटा स्टोअर कसा होतो, 0-1 व्हॅल्यूज मध्ये होतो. म्हणजे कशामध्ये बाईट किंवा बीट वाईज मध्ये स्टोअर होतो. ठीक आहे. मग फिजिकल लेवलला डेटा जो स्टोअर असतो ना, आता डेटाचे 2 फॉर्म असतात. एक तर तो नंबर मध्ये स्टोअर असतो, अदरवाईज कॅरेक्टर मध्ये स्टोअर असतो. ठीक आहे. मग फिजिकल लेवलला कसं होतं, हा जो डेटा आहे तो कॅरेक्टर वाईज कॅरेक्टर्स मध्ये स्टोअर केलाय का नंबर्स मध्ये स्टोअर केलाय, या ज्या सगळ्या इन्फॉर्मेशन आहेत या हाईड केलेल्या असतात. त्या प्रोग्रामर्सला पण माहित नसतात आणि ऍज अ युजर किंवा ऍज अ नॉर्मल पर्सन ते आपल्याला पण माहित नसतात. सो तो इररिलेव्हंट डेटा आहे. प्रोग्रामरला पण त्याच्याशी काही लेणं देणं नाहीये. बिकॉज जो डेटाबेस बनला आहे त्याच्यामध्ये फक्त प्रोग्रामर काय करतो की एक फॉर्मॅट बनवतो, एक टेबल बनवतो. या टेबल वाईज त्या ज्या डेटा आहे तो याच्यामध्ये स्टोअर झाला पाहिजे. मग तो आतमध्ये जाऊन कसा स्टोअर होतोय किंवा काय स्टोअर होतोय हे इंटरनल फिजिकल लेवलचं पार्ट आहे. त्याच्यामध्ये जो लॉजिकल लेवलला वर्क करतो त्याला माहित नसतं. ओके. Yes.
Yes. सो फिजिकल लेवल म्हणजे ही लोएस्ट लेवल ऑफ डेटा अब्स्ट्रॅक्शन असते. याच्यामध्ये डेटा कसा स्टोअर केलेला असतो डेटाबेसमध्ये, कॉम्प्लेक्स स्ट्रक्चरमध्ये असतो किंवा तो कोणत्या प्रकारे स्टोअर केलेला आहे हे नसतं माहित आपल्याला, हे हाईड केलेलं असतं. ठीक आहे. सेकंड लेवल आहे लॉजिकल लेवल, म्हणजे जी आपण काल पाहिली 3 लेवल आर्किटेक्चरमध्ये कन्सेप्च्युअल लेवल. कन्सेप्च्युअल लेवलला लॉजिकल लेवल पण म्हणतात बिकॉज त्याच्यावर लॉजिक अप्लाय होतं की डेटा कशा प्रकारे स्टोअर केला पाहिजे. ठीक आहे. मग आता लॉजिकल लेवलला काय होतं की ही मिड लेवल आहे आणि याच्यामध्ये कोणता डेटा स्टोअर करणार आहे हे फक्त प्रोग्रामरला माहित असतं. म्हणजे आता समजा याच्यामधून जो डेटा जातोय, आपण आता एक एक्झाम्पल घेतला, तर इथे एक पुढे एक्झाम्पल आहे. हे एक्झाम्पल जे आहे समजा डिपार्टमेंट वाईज किंवा कॉलेज वाईज एक्झाम्पल आहे. आता कॉलेज वाईज जर आपण पाहिलं, हा ऍक्च्युअली टेबल आहे. एक टेबल आहे कोर्स, एक टेबल आहे स्टुडंट, एक टेबल आहे सेक्शन. सेक्शन म्हणजे आपण समजूया की डिपार्टमेंट आहे. ठीक आहे. तर आता हे जे टेबल्स आहेत हे कोणत्या प्रकारे, याच्यामध्ये जो आहे कोर्स, कोर्समध्ये कोणत्या कोणत्या व्हॅल्यू स्टोअर होणार, कोर्स रिलेटेड काय असतं की कोर्स आयडी काय आहे, कोर्स नेम काय आहे, कोणत्या डिपार्टमेंटचा तो कोर्स आहे. ठीक आहे. ह्या सगळ्या इन्फॉर्मेशन कशा स्टोअर राहतील आणि कोणता डेटा कसा स्टोअर राहील हे ठरवलं जातं किंवा हे डिफाईन केलं जातं लॉजिकल लेवलला. ठीक आहे. आणि ही जी लेवल आहे ही हाईड असते युजर पासून. आता समजा तुम्ही एक ऍप्लिकेशनवर काम करताय, कॉलेज रिलेटेड काहीतरी ऍप्लिकेशन आहे, त्याच्यामध्ये फक्त तुम्ही डिटेल्स एंटर करताय की तिथे दिलंय, तुम्ही फक्त फिल करा. तुम्हाला एक दिसतंय इथे तुमचं एंटर करा कोर्स आयडी. जेव्हा तुम्ही कॉलेज ऍप्लिकेशन फिल केलं असेल, इफ ऑनलाईन फिल केलं असेल, तर त्याच्यामध्ये गुगल फॉर्म येतो. ठीक आहे. गुगल फॉर्म मध्ये ते तुम्हाला सांगतात की तुमचा कोर्स आयडी टाका, स्टुडंट नेम टाका, त्याच्यानंतर कोर्स नेम टाका. ठीक आहे. मग तो बॅकग्राऊंडला जाऊन कसा स्टोअर होतो हे तुम्हाला माहित नसतं रे. मग तो बॅकग्राऊंडला जाऊन स्टोअर होतो ह्या टेबलमध्ये. मग हा टेबल हाईड असतो ऍज अ युजर पासून. मग ते होतं लॉजिकल लेवलला, म्हणजे तो कोणत्या प्रकारे डेटा स्टोअर केला जातोय किंवा कोणता डेटा स्टोअर केला जातोय हे हाईड असतं लॉजिकल लेवलला. ह्या लॉजिकल लेवलला ते अब्स्ट्रॅक्शन होतं. त्याच्यानंतर व्ह्यू लेवल अब्स्ट्रॅक्शन. व्ह्यू लेवल ही हायेस्ट लेवल आहे, म्हणजे स्टार्ट होते व्ह्यू लेवल पासून, जो ग्राफिकल युजर इंटरफेस असतो. तो इंटरफेस तुम्हाला दिसत आहे. एक जीयूआय एक्सप्लेन तुम्हाला गुगल फॉर्म तर तुम्ही बघितलाच असेल ना. Yes. ओके. तो ही जी लेवल आहे ही इंटरॅक्ट करते युजर पासून डेटाबेस पर्यंत. युजर त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन फीड करतो आणि ती डेटाबेसला जाऊन स्टोअर होते. त्याला माहित नाही ती कशी स्टोअर होते, बट तो इन्फॉर्मेशन इनपुट्स देतो आणि ती जाऊन स्टोअर होते. सो दॅट समजलं. पुन्हा एकदा एक्सप्लेन करते. फिजिकल लेवलला डेटाबेसमध्ये कोणत्या फॉर्मॅटमध्ये डेटा स्टोअर आहे हे हाईड केलेलं असतं, म्हणजे ते आपल्याला माहित नसतं. ते अब्स्ट्रॅक्शन होतं. लॉजिकल ते आहे फिजिकल लेवल अब्स्ट्रॅक्शन. सेकंड आहे लॉजिकल लेवल अब्स्ट्रॅक्शन, ज्याच्यामध्ये टेबल फॉर्मॅट जो आहे हा कोणाला माहित नसतो, म्हणजे त्याच्यामध्ये ती अननेसेसरी इन्फॉर्मेशन आहे युजरसाठी. सो दॅट त्याला त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन नसते, त्याला फक्त त्याचा डेटा द्यायचा असतो. तो डेटाबेसमध्ये जो टेबल क्रिएट केला असेल त्या टेबलमध्ये जाऊन तो स्टोअर होणार. व्ह्यू लेवलला युजर जो आहे तो डेटाबेसला इनपुट्स देतो आणि तो जाऊन तो डेटाबेसमध्ये स्टोअर होतो. त्याच्यामुळे युजरला काही आयडिया नसते की तो कसा स्टोअर होतोय. ठीक आहे. Yes. ओके. तर कोणाला डाऊट आहे पुन्हा एकदा एक्सप्लेन करायचं आहे. आपण एक एक्झाम्पल बघूया. आफ्टर दॅट जर कोणाला अजून डाऊट्स असतील तर क्लिअर करा. ठीक आहे. तर इथे दिलंय लेट्स से वी आर स्टोरिंग कस्टमर इन्फॉर्मेशन इन अ कस्टमर टेबल. म्हणजे आपल्या डेटाबेसमध्ये एक कस्टमर टेबल आहे. आता तो फिजिकल लेवलला आणि लॉजिकल लेवलला आणि व्ह्यू लेवलला कसं अब्स्ट्रॅक्शन परफॉर्म होईल आपण ते बघूया. ठीक आहे. ऍट फिजिकल लेवल दीज रेकॉर्ड्स कॅन बी डिस्क्राइब्ड ॲज अ ब्लॉक स्टोरेज. म्हणजे बाईट्समध्ये कसा किती स्टोअर झालं. तर फॉर एक्झाम्पल आपण कस्टमर टेबल बघितलंय. कस्टमर टेबलमध्ये काय येऊ शकतं की कस्टमरचा आयडी, त्याच्यानंतर कस्टमर नेम, त्याच्यानंतर कस्टमरने कोणतं प्रोडक्ट बाय केलंय आणि त्याच्यासाठी त्याने किती प्राइस पे केले, असे आपण 4 फील्ड कन्सिडर करूया. ठीक आहे. जर आपण इमॅजिन करतोय कस्टमर टेबल. समजतंय. Yes. ओके. सो फिजिकल लेवलला हे डिस्क्राईब केलेलं असतं की तो जो टेबल आहे तो किती बाईट्सचा आहे किंवा त्याची स्टोरेज किती आहे, कसा तो स्टोअर झालेला आहे. ठीक आहे. हे सगळं इन मेमरी, म्हणजे ब्लॉक स्टोरेज इन मेमरी डिस्क्राईब केलेली असते फिजिकल लेवलला. दीज डिटेल्स आर ऑफन हायडन फ्रॉम प्रोग्रामर्स. म्हणजे ऍज अ प्रोग्रामर आपल्याला पण माहित नसते त्या टेबलची किती स्टोरेज डेटाबेसमध्ये आहे. कळलं.
काही डाऊट आहे फिजिकल लेवलसाठी? नो. शुअर काही डाऊट नाही? ओके, सो आपण लॉजिकल लेवलकडे जाऊया. ॲट द लॉजिकल लेवल दीज रेकॉर्ड्स कॅन बी डिस्क्राइब्ड ॲज फील्ड्स, अट्रिब्यूट्स अलॉंग विथ देअर डेटा टाइप्स. म्हणजे आता मी तुम्हाला हे दाखवलं. आता हा लॉजिकल लेवलला काय होतं, हा टेबलचा फॉर्मॅट ॲज अ प्रोग्रामर आपल्याला माहिती आहे की मी कोर्स हा टेबल बनवलाय, किंवा आपण आता कस्टमर कन्सिडर केलं. सो मी कस्टमर हा टेबल बनवलाय, त्याच्यामध्ये मी मेन्शन केले कस्टमर ID, कस्टमर नेम आणि डिपार्टमेंट. आपण काय म्हणून समजूया, प्रोडक्ट, त्याने कोणतं प्रोडक्ट बाय केलंय. हा जो आपण टेबल बनवू तो असतो फिजिकल लेवल, लॉजिकल लेवलला. आणि हा इम्प्लिमेंटेड बाय असतो प्रोग्रामर स्वतः तो डेव्हलप करतो. ठीक आहे, समजतंय? Yes. ओके. आणि व्ह्यू लेवलला, आता व्ह्यू लेवलला हे असतं की तुम्ही म्हणजे समजा तुम्ही शॉपकीपर आहात आणि तुम्हाला ते कस्टमरचे डिटेल्स हँडल करायचे, तर तुम्हाला एक सॉफ्टवेअर बनवून दिलं जाईल. त्याच्यामध्ये जो कस्टमर येईल त्याचा कस्टमरचं तुम्हाला नाव टाकायचं, त्याचं ऑटोमॅटिकली ID जनरेट होणार. तुम्ही कस्टमरचं नाव टाकलं, कस्टमरने कोणतं प्रोडक्ट बाय केलंय ते फिल केलं आणि सेव्ह केलं तुमच्या डेटाबेसला जाऊन स्टोअर होणार. आता तो कोणत्या टेबलमध्ये कशा प्रकारे स्टोअर झालाय किंवा त्याची साईज किती आहे हे तुम्हाला माहितीये का? नाही. तुम्ही फक्त व्ह्यू लेवलला, तुम्ही ते व्ह्यू लेवलला फक्त इन्फॉर्मेशन देणार आणि तुम्हाला माहितीये की हा जाऊन माझ्या डेटाबेसला स्टोअर होणार. समजलं कोणत्या लेवलला कशी इन्फॉर्मेशन हाईड होते? Yes. काही डाऊट्स आहे त्याच्याबद्दल? अबस्ट्रॅक्शन? एक मिनिट हा. शुअर काही डाऊट्स नाहीयेत अबस्ट्रॅक्शनचे? ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे डेटाबेस स्कीमा. डेटाबेस स्कीमा म्हणजे काय असतं, डिझाईन ऑफ डेटाबेस इज कॉल्ड द स्कीमा. म्हणजे आता हा जो डेटाबेस आहे, समजा आता इथे त्यांनी कन्सिडर केलंय कॉलेजसाठी किंवा डिपार्टमेंटसाठी. तर मी तुम्हाला काल विचारत होते की कॉलेज, आता समजा आपलं एक कम्प्युटर डिपार्टमेंट आहे. कम्प्युटर डिपार्टमेंटमध्ये तुमचं सेकंड इयर आहे, पण सेकंड इयरच्या स्टुडंटसाठी आपल्याला एक डेटाबेस बनवायचा आहे. तर त्याच्यामध्ये काय काय येईल, पहिली येणार स्टुडंट इन्फॉर्मेशन. स्टुडंट इन्फॉर्मेशन मध्ये की स्टुडंट ID, त्याचं स्टुडंटचं नेम, कोर्स ID म्हणजे तो कोणत्या ह्याच्यासाठी, म्हणजे आता समजा कम्प्युटर डिपार्टमेंट आहे तर तो त्याचा कोर्स ID झाला. जो कम्प्युटर इंजिनिअरिंगचा कोर्स ID असेल तो त्याचा कोर्स ID झाला. मग त्याच्यानंतर त्याचा ऍड्रेस येईल, त्याचा फोन नंबर येईल. ही सगळी इन्फॉर्मेशन कोणत्या टेबलमध्ये येणार, स्टुडंट टेबलमध्ये. अजून काय येऊ शकतं सेकंड इयर साठी, अजून कोणतं टेबल येऊ शकतं? Subject. हा, राईट, सब्जेक्ट्समध्ये कोणता सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट कोड, त्याच्यानंतर त्याचं वेटेज किती आहे. ठीक आहे, तो कोणत्या सेमिस्टरचा सब्जेक्ट आहे. आता आपण सेकंड इयर समजलं तर सेकंड इयरला आपले 2 सब्जेक्ट असतात. मग त्या 2 सेमिस्टर वाईज त्याचे डायव्हर्जन होईल की थर्ड सेमिस्टर आहे का फोर्थ सेमिस्टर आहे. ठीक आहे, अजून काही येऊ शकतं? अजून काय येऊ शकतं? मार्क्स, राईट, मार्क्स घेऊ शकतात. म्हणजे त्यांचं जे अॅन्युअल मार्क्सचं मार्कशीट आहे ते, त्याच्यामध्ये स्टुडंट ID. आता जसं तुम्ही म्हणालात मार्क्स, आता समजा स्टुडंट एक टेबल आहे आणि स्टुडंटच्या मार्क्सची इन्फॉर्मेशन एक टेबल बनवायचं आहे, तर त्याच्यात रिपीटेड इन्फॉर्मेशन होणार, राईट. स्टुडंट ID परत येईल, स्टुडंट नेम परत येईल, कोर्स ID परत येईल, राईट. आणि त्याला आपण मर्ज करणार नंतर मार्क्स आणि सब्जेक्ट नेम, राईट. हे 2 वेगवेगळे टेबल जे आहेत हे रिपीट नाही व्हायला पाहिजे, म्हणून अशा काही कन्सेप्ट आहेत ज्या DBMS प्रोव्हाइड करतं. तर आपण पुढे समजत जाऊ, बट एक एक्झाम्पल म्हणून सांगितलं. मग आता आपण कोणते कोणते टेबल बघितले सेकंड इयरच्या डेटाबेससाठी? स्टुडंट झाला, त्याच्यानंतर कोर्स झाला, स्टुडंट झाला, सब्जेक्ट झाला, मार्क्स झाला. एक टाइम टेबल होऊ शकतं सेकंड इयरचं, टाइम टेबल होऊ शकतं, स्टाफची इन्फॉर्मेशन होऊ शकते, राईट. मग हे सगळं झालं सेकंड इयर साठी. DBMS स्कीमा म्हणजे हे लक्षात घ्यायचंय की
जो तुम्हाला डेटाबेस बनवायचा आहे, आता जसं आपण काल हॉस्पिटलबद्दल म्हणालो, हॉस्पिटलमध्ये आपण काय विचार केला की डॉक्टर्स असतात, त्याच्यानंतर वॉर्ड बॉय असतात, नर्स असतात, जेवढ्या कन्सेप्ट तुम्हाला आठवतात त्या पर्टिक्युलर थिंग बद्दल. थिंग म्हणजे आता आपण कॉलेज कन्सिडर केलं की कॉलेजमध्ये काय काय असू शकतात, जी एक पर्टिक्युलर एंटिटी आहे ज्याच्याबद्दल आपण इन्फॉर्मेशन गॅदर करू शकतो, ती म्हणजे झाली तुमचा एक टेबल. म्हणजे आता कॉलेज होतं, सॉरी आपण सेकंड इयरचं इन्फॉर्मेशन हे केली. सेकंड इयरमध्ये आता हा झाला आपला सेकंड इयरचा एक डेटाबेस. आता त्याच्यामध्ये टेबल कुठलं असू शकतं, आपण बघितलं स्टुडंट टेबल. स्टुडंट टेबलमध्ये आपण इन्फॉर्मेशन गॅदर करणार स्टुडंटची. आपण नंतर कन्सिडर केलं मार्क्स, आपण सेकंड इयरच्या स्टुडंट्सची मार्क्सची इन्फॉर्मेशन त्याच्यात गॅदर करणार. म्हणजे ते झालं स्टुडंटचं मार्क्स टेबल. त्याच्यानंतर कोर्स सब्जेक्ट टेबल झालं. असे वेगवेगळे कलेक्टिव्हली टेबल्स जेव्हा एकत्र येतात तेव्हा आपण त्याला एक डेटाबेस म्हणतो. ठीक आहे. Yes. तर ते जे टेबल्स डिफाईन केलेले असतात, डेटाबेसचा जो डिझाईन असतो की त्याच्यात कोणते कोणते टेबल्स येणार, त्या टेबल्समध्ये कोणत्या कोणत्या एंटिटीज येणार, त्याला म्हणतात डेटाबेस स्कीमा. ठीक आहे. ओके. आता स्कीमामध्ये पण 3 टाइप्स आहेत, फिजिकल स्कीमा, लॉजिकल स्कीमा आणि व्ह्यू स्कीमा. ठीक आहे. आता याच्यामध्ये जो हा दिसतोय तुम्हाला, जो कोर्स आहे, स्टुडंट आहे, सेक्शन आहे, हा आहे लॉजिकल स्कीमा. ठीक आहे. याच्यामध्ये सॉरी लॉजिकल हा राईट, लॉजिकल स्कीमा म्हणजे याच्यामध्ये कशा प्रकारे कोणते टेबल्स असतील, टेबलमध्ये कोणती इन्फॉर्मेशन असेल. ठीक आहे. तर आपण ह्याच्यामध्ये बघूया, द डिझाईन ऑफ डेटाबेस ॲट फिजिकल लेवल इज कॉल्ड ॲज फिजिकल स्कीमा. हाऊ द डेटा स्टोर इन ब्लॉक्स ऑफ स्टोरेज इज डिस्क्राईब ॲट दिस लेवल. म्हणजे कसं आहे की आता इथे जो आहे कोर्स टेबल, कोर्स टेबलसाठी किती डेटा स्टोरेज आपण अलोकेट करते. म्हणजे कधी कधी काय असं माहिती आहे, तर तुम्ही पुढे पुढे जसं जाल तसं समजेल तुम्हाला. आता हा कोर्स आयडी आहे, कोर्स आयडी, एक मिनिट, कोर्स आयडी साठी किती व्हॅल्यू कन्सिडर केल्या जातील. म्हणजे आता समजा तुमचा फोन नंबर आहे, ते फोन नंबर जर आपण कन्सिडर केलं, फोन नंबर असतो ओनली 10 डिजिटचा, राईट, त्याच्यापेक्षा जास्त नसतो. सो फोन नंबर जो आहे तो 10 डिजिटचा असेल, मग आपण किती त्याच्यासाठी बाईट रिझर्व करणार, तर त्या बाईटचं म्हणजे त्याची स्टोरेज जी आहे ती आपण याच्यामध्ये डिस्क्राईब करतो फिजिकल स्कीमामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर डिझाईन ऑफ लॉजिकल लेवल इज कॉल्ड एज लॉजिकल स्कीमा. म्हणजे प्रोग्रामर्स आणि जे ऍडमिनिस्ट्रेटर असतात ते या लेवलला वर्क करतात. म्हणजे काय करतात की ते टेबल्स क्रिएट करतात आणि त्या टेबल्समध्ये तो डेटा कसा स्टोअर केला जाईल ते डिफाईन करतात. म्हणजे हे टेबल्स. ठीक आहे. फिजिकलला काय होतं की प्रत्येक टेबलसाठी किती किती स्टोरेज आपण कन्सिडर करणार आहोत ती डिस्क्राईब केली जाते डेटा स्टोअर करण्यासाठी. लॉजिकल स्कीमामध्ये हे डिस्क्राईब केलं जातं की त्याचा जो टेबल आहे त्याचा फॉर्मॅट कसा असेल, त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या व्हॅल्यूज असतील ते डिझाईन केलं जातं प्रोग्रामर्स कडून किंवा ऍडमिनिस्ट्रेटर कडून. आणि थर्ड जो पार्ट आहे तो आहे व्ह्यू स्कीमा. व्ह्यू स्कीमामध्ये जे असतं ते युजर इंटरफेस असतं. म्हणजे युजरला तो टेबल कसा डिस्प्ले होईल किंवा युजरकडनं इन्फॉर्मेशन कशी येईल हे असतं व्ह्यू स्कीमामध्ये. ठीक आहे. म्हणजे व्ह्यू स्कीमा फॉर एक्झाम्पल, काल आपण परवा जे आपण हे बघू शकतो त्याच्यामध्ये एक्झाम्पल असं असू शकतं, गुगल फॉर्म जो असतो, गुगल फॉर्म मध्ये कसे वेगवेगळे सेक्शन दिलेले असतात, त्याच्यात तुम्ही तुमचं नाव एंटर करा, तुमचं रोल नंबर एंटर करा, तो असतो व्ह्यू स्कीमा. ठीक आहे. तो पण एक डिझाईन असतो आणि त्याच्या थ्रू मग डेटाबेसला त्या इन्फॉर्मेशन पास होतात. समजलं स्कीमा हे आहे, स्कीमा अब्स्ट्रॅक्शन क्लिअर आहे. ओके. त्याच्यानंतर आहे डीबीएमएस इन्स्टन्सेस. इन्स्टन्स म्हणजे काय असतं की एक पर्टिक्युलर टाइम, मुमेंट ऑफ टाइम, ज्या टाइमला डेटाबेसमध्ये चेंजेस होतात. ठीक आहे. आता इथे एक्झाम्पल दिलंय, मी तुम्हाला एक्झाम्पल वरून हे करते. समजा आज टेबलमध्ये, आज आपलं एक स्टुडंट टेबल आहे, आपण जसं मगाशी कस्टमर टेबल कन्सिडर केलं तसं स्टुडंट टेबल आहे, ज्याच्यामध्ये तुमचे जे पण सेकंड इयरचे 100 मुलांची इन्फॉर्मेशन ऑलरेडी स्टोर्ड आहे. आणि उद्या समजा मी अजून 100 मुलांची इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये स्टोअर केली, तर त्याच्यामध्ये कसं होणार, आज 100ची स्टोअर आहे, त्याच्यामुळे आजचा जो इन्स्टन्स आहे डीबीएमएस इन्स्टन्स तो आहे 100 रेकॉर्ड्स.
ओके. त्याच्यानंतर समजा जर उद्या मी अजून 100 मुलांची इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये अजून फिल केली तर अजून किती होणार 200 रेकॉर्ड्स. मग त्याचा इन्स्टन्स किती असेल 200 रेकॉर्ड्स. ओके, समजतंय? ओके. म्हणजे जेव्हा Yes. जेव्हा आपण त्याच्यामध्ये न्यू इन्फॉर्मेशन फीड करू किंवा आपण एखादी इन्फॉर्मेशन डिलीट करू, अपडेट करू, त्यावेळेस पर्टिक्युलर टाइम ऑफ मुवमेंटला प्रत्येक वेळी तो इन्स्टन्स चेंज होणार. जसं मी तुम्हाला एक फाईल प्रोसेसिंग आणि डीबीएमएसचं एक हे सांगितलेलं, बेनिफिट सांगितलेलं. त्याच्यामध्ये कसं आहे की डेटा जर समजा चेंज केला ऑलरेडी कोणी फाईल प्रोसेसिंग सिस्टीममध्ये आणि आपण जर परत जाऊन त्याच्यामध्ये चेंजेस करतोय तर ते चेंजेस ओव्हरराईट होणार आणि पहिले जे कोणी चेंजेस केले ते आपल्याला समजणार नाही. बट डीबीएमएस मध्ये कसं होतं की जेव्हा मी काहीतरी चेंजेस करते तेव्हा तो एक इन्स्टन्स क्रिएट होतो आणि आफ्टर दॅट जर परत कोणीतरी अजून त्याच्यामध्ये काही चेंजेस करायला जातात तर ते इन्स्टन्समुळे अवेअर होतं की ऑलरेडी कोणीतरी चेंजेस याच्यामध्ये केलेले आहेत. सो दॅट जेव्हा आपण काहीही डेटाबेसमध्ये एंटर करू, चेंज करू, डिलीट करू, प्रत्येक वेळी एक टाइम ऑफ मुवमेंटला इन्स्टन्स क्रिएट होतो. ठीक आहे. Okay, Yes. so the data stored in database at a particular moment of time is called instance of database. ठीक आहे. Yes. ओके, इन्स्टन्स झालं. काही डाऊट आहे? ओके. त्याच्यानंतर आहे डेटा इंडिपेंडन्स. डेटा याच्यामध्ये कसं आहे की डेटा जो आहे ना, आता आपण पाहिले 3 लेवल्समध्ये आपण डेटा अब्स्ट्रॅक्शन पाहिलं, डेटा इंडिपेंडन्स डेटा अब्स्ट्रॅक्शन पाहिलं, डेटा स्कीमा पाहिला की प्रत्येक लेवलला अब्स्ट्रॅक्शन कसं होतं, प्रत्येक लेवलला स्कीमा कसा असतो, म्हणजे प्रत्येक लेवलला डिझाईन कसं असतं डेटाबेसचं. आता आपण डेटा इंडिपेंडन्स बघायचंय. याच्यामध्ये कसं आहे माहितीये की समजा आपण लॉजिकल लेवलला काहीतरी चेंजेस करतोय तर ते चेंजेस फिजिकल लेवलला हार्म नाही केले पाहिजेत आणि जर आपण इंटरनल लेवलला म्हणजे व्ह्यू लेवलला काहीतरी चेंजेस करतोय तर ते चेंजेस जे आहेत ते लॉजिकल लेवलला काही हार्म नाही झाले पाहिजेत. म्हणजे ज्या लेवलला आपण चेंजेस करू त्या लेवललाच ते चेंजेस झाले पाहिजेत आणि त्याची जी अपर लेवल आहे त्याला ते इफेक्ट नाही केले पाहिजेत. दॅट मीन्स डेटा इंडिपेंडन्स. ठीक आहे. आणि हे होतात 2 लेवलला. एक आहे लॉजिकल डेटा इंडिपेंडन्स आणि फिजिकल डेटा इंडिपेंडन्स. ठीक आहे. Yes. ओके. डेटा इंडिपेंडन्स म्हणजे समजलं? Yes. ओके, समजतंय ना? ओके. आता ह्याच्यामध्ये कसं आहे लॉजिकल डेटा जे आहे ना याच्यामध्ये कसं आहे की जेव्हा लॉजिकल डेटाला आपण काहीतरी चेंजेस करतो म्हणजे समजा आपण टेबल्समध्ये काहीतरी चेंजेस करतोय, टेबलची व्हॅल्यू किंवा टेबलचं जे नाव आहे आता याच्यामध्ये आहे समजा कोर्स आयडी आणि कोर्स नेम. आपण कोर्स नेमच्या ऐवजी इथे टाकलं सी नेम किंवा कोर्स नेम 1 असं काहीतरी ह्या टेबलच्या नावामध्ये चेंजेस केले तर ते चेंजेस जे आहेत ते व्ह्यू लेवलला म्हणजे जेव्हा युजरला ते दिसेल, युजर इंटरफेस जे दिसेल त्याच्यावर ते अफेक्ट नाही झाला पाहिजे. मग ती जी व्हॅल्यू येईल ती पर्टिक्युलरली ह्याच नेम मध्ये स्टोअर झाली पाहिजे. समजतंय? हो. म्हणजे जरी आपण टेबल हा बोला, कोण काय बोलताय? कोणी काही बोलतंय का? काही डाऊट आहे का? No, ma'am. ओके ओके, ठीक आहे. सो दॅट म्हणजे कसं आहे की तुम्ही लॉजिकल लेवलला म्हणजे टेबल्समध्ये काहीतरी चेंजेस करताय तर त्याच्यामध्ये कसं होतं की तुम्ही नाही करत व्ह्यू लेवलला. ठीक आहे. सेकंड आहे फिजिकल लेवल. फिजिकल लेवलला आपण जेव्हा काहीतरी चेंजेस करतो म्हणजे समजा आपण डेटाबेसची कपॅसिटी आहे, डेटाबेसची स्टोरेज आपण वाढवली किंवा डेटाबेसची स्टोरेज जी आहे आपण ती कमी केली तर त्याच्यामुळे जो आपले टेबल्स आपण क्रिएट केलेत म्हणजे जे लॉजिकल लेवलला आपण स्कीमा जो क्रिएट केलाय त्याच्यावर काही अफेक्ट नाही झालं पाहिजे त्याचं. ठीक आहे. Yes. Yes. ओके. सो फिजिकल आणि लॉजिकल समजतंय का पुन्हा एकदा एक्सप्लेन करू? मॅम लॉजिकल एक्सप्लेन करा. ओके, लॉजिकल एक्सप्लेन करते. हा करते. ओके. डेटा इंडिपेंडन्स म्हणजे पहिलं काय असतं माहितीये का ज्या लेवलला आपण चेंजेस करतोय त्या लेवलचे चेंजेस त्याच्या नेक्स्ट लेवलला अफेक्ट नाही झाले पाहिजेत.
ठीक आहे. लॉजिकल इंडिपेंडन्स मध्ये काय होतं, जेव्हा आपण लॉजिकल लेवलला काय असतात, आपण टेबल डिस्क्राईब करतो. डेटाबेसमध्ये जे टेबल्स असतात ते आपण लॉजिकल लेवलला डिस्क्राईब करतो आणि त्या टेबल्समध्ये जर आपण समजा काहीतरी चेंजेस करतोय तर ते टेबल्स जे आहेत ते चेंजेस इफेक्ट नाही करायला पाहिजे व्ह्यू लेवल वरून जो इनपुट येईल तेव्हा. आता आपण याचं एक्झाम्पल घेऊया. आता इथे आहे कोर्स आयडी, कोर्स नेम आणि डिपार्टमेंट. इमॅजिन करा की तुम्हाला एक गुगल फॉर्म दिलाय, त्याच्यामध्ये तुम्हाला एंटर करायचं आहे कोर्स आयडी, कोर्स नेम आणि डिपार्टमेंट. ठीक आहे, तुम्ही एंटर केलं ते येऊन स्टोअर होणार या टेबलमध्ये, कोर्स टेबलमध्ये. ठीक आहे, या कोर्स टेबलमध्ये येऊन तो स्टोअर होणार. समजा तुम्ही ह्या कोर्स आयडीचं नाव चेंज केलं आणि फक्त आयडी दिलं, तर जो डेटा तुम्ही गुगल फॉर्म मध्ये एंटर करताय ना तो इथे येऊन स्टोअर झाला पाहिजे. त्याच्यामध्ये काही अफेक्ट नाही व्हायला पाहिजे किंवा त्या युजर इंटरफेसला काहीही चेंजेस किंवा एरर नाही यायला पाहिजे. ठीक आहे. Yes. ओके, म्हणजे मी या लेवलला जर चेंजेस करते स्कीमामध्ये तर ते माझ्या युजर इंटरफेसला इफेक्ट नाही झाला पाहिजे. दॅट मीन्स ही लेवल इंडिपेंडंट आहे, लॉजिकल लेवल. ठीक आहे. त्याच्यानंतर येते दुसरी लेवल जी आहे फिजिकल डेटा इंडिपेंडन्स. फिजिकल डेटा इंडिपेंडन्स म्हणजे समजा मी डेटाबेसची स्टोरेज कमी करते किंवा जास्त करते, त्या स्टोरेजमध्ये कपॅसिटीमध्ये जर मी काही चेंजेस करते तर ते चेंजेस माझ्या डेटाला म्हणजे लॉजिकल लेवलला काही हार्म नाही केले पाहिजे. म्हणजे त्याचे जे टेबल क्रिएट केले ते तसेचे तसे राहिले पाहिजे. टेबल्समध्ये काहीही चेंज नाही झाले पाहिजे. समजतंय? हो. तरी पण कोणाला नाही समजत आहे, परत एकदा एक्सप्लेन करू. कोणाला काही डाऊट आहे का? No, ma'am. ओके, शुअर ना? Yes. आजसाठी आपण एवढंच पाहूया. पहिला आपण पाहिलं आहे डेटा अब्स्ट्रॅक्शन. डेटा अब्स्ट्रॅक्शन मध्ये आपण जो डेटा आहे कॉम्प्लेक्स वे मध्ये, जो आपल्याला अननेसेसरी डेटा आहे, इरिलेव्हंट डेटा आहे रादर दॅन आपली इन्फॉर्मेशन, तो डेटा हाईड होतो. डेटा अब्स्ट्रॅक्शन त्याला बोलतात. ठीक आहे. हायडिंग इरिलेव्हंट ऑफ डेटा इन डेटाबेस दॅट कॉल्ड डेटा अब्स्ट्रॅक्शन. डेटा अब्स्ट्रॅक्शन मध्ये पण आपण तिन्ही लेवलला डेटा अब्स्ट्रॅक्शन कसं होतं, व्ह्यू लेवलला, लॉजिकल लेवलला आणि फिजिकल लेवलला ते पाहिलं. व्ह्यू लेवलला म्हणजे जो युजरला जे इनपुट देतोय त्याला आउटपुट भेटेल रादर दॅन बॅक साईडला म्हणजे लॉजिकल लेवलला तो डेटा टेबलमध्ये कसा स्टोअर होतोय किंवा टेबलमधनं तो कसा फेच होतोय याच्याशी हे त्याला शो नाही होत फर्स्ट लेवलला युजरला. त्याच्यानंतर फिजिकल लेवलमध्ये तो डेटा कोणत्या साईज मध्ये स्टोअर आहे किंवा कोणत्या कन्सेप्ट मध्ये स्टोअर आहे ते नाही दिसत. त्याच्यानंतर आली लॉजिकल लेवल. लॉजिकल लेवलमध्ये कसं होतं की जो टेबल आपण क्रिएट केलाय तो जाऊन त्याची साईज किती आहे, फिजिकल लेवलला तो कसा स्टोअर होतोय हे आपल्याला लॉजिकल लेवलला नाही समजत. आणि फिजिकल लेवलला जो आहे डेटाबेसची साईज किती आहे किंवा डेटाबेसमध्ये पर्टिक्युलर टेबल्स जे आहेत ते कसे क्रिएट केलेले आहेत ते आपल्याला नाही समजत. ठीक आहे. Yes. समजलं? Yes, ma'am. ओके. त्याच्यानंतर डेटाबेस स्कीमा आहे. डेटाबेस स्कीमा म्हणजे डिझाईन ऑफ डेटाबेस. डेटाबेस कसा डिझाईन केलेला आहे ते असतं. त्याच्यामध्ये सुद्धा तीन लेवल आहेत, फिजिकल, लॉजिकल आणि व्ह्यू. फिजिकल लेवलमध्ये डेटाची याच्यामध्ये सगळं फिजिकल लेवलला स्टोरेज असते, लॉजिकल लेवलला डेटा किंवा टेबल्स कसे क्रिएट केलेले आहेत ते असतात आणि व्ह्यू मध्ये ऍज अ युजरला म्हणजे तुम्हाला तो कसा दिसतो हे आहे. फक्त अब्स्ट्रॅक्शन मध्ये काय सांगितलं मी, तिन्ही लेवलला डेटा कसा हाईड होतो, स्कीमामध्ये तिन्ही लेवलला डेटा कसा व्ह्यू होतो, कसा दिसतो हे असतं. समजलं? Yes. ओके. आणि थर्ड आहे डेटा इन्स्टन्स. डेटा इन्स्टन्स म्हणजे डेटा जेव्हा स्टोअर होतो तेव्हा कसे इन्स्टन्स क्रिएट होतात किंवा ज्यावेळेस डेटाबेसमध्ये कोणतेही चेंजेस क्रिएट होतात त्या टाइमला डीबीएमएस इन्स्टन्स क्रिएट होतो. समजलं? मग जर डेटा आपण डिलीट करतोय, डेटा आपण इन्सर्ट करतोय, डेटा आपण अपडेट करतोय, एनी टाइम जेव्हा पण आपण कोणतेही ऑपरेशन डेटाबेसवर परफॉर्म करतोय त्यावेळेस इन्स्टन्स क्रिएट होतो. ठीक आहे. हो. आणि त्याच्यानंतर आहे आपण पाहिलं डेटा इंडिपेंडन्स. डेटा इंडिपेंडन्स म्हणजे जेव्हा एखाद्या लेवलला डेटाबेसच्या चेंजेस होतात किंवा आपण एखादा डेटा किंवा स्कीमा अल्टर करतोय तर त्याचा इफेक्ट त्याच्या हायर लेवलला होऊ नये
त्याच्या हायर लेवलला होत नाही. दॅट मीन्स डेटा इंडिपेंडन्स. ठीक आहे. त्याच्यामध्ये पण 2 टाइप्स आहेत, लॉजिकल आणि फिजिकल. लॉजिकल मध्ये जेव्हा आपण चेंजेस करतो, म्हणजे डेटाचा स्कीमा किंवा डेटाबेसचा जो डिझाईन आहे त्याच्यामध्ये जर चेंजेस केले तर व्ह्यू लेवलला म्हणजे युजर लेवलला त्याचे काहीही अफेक्ट होत नाही. आणि फिजिकल डेटा इंडिपेंडन्स म्हणजे आपण जर डेटाबेसची कपॅसिटी इन्क्रीज करतोय, डिक्रीज करतोय, तर त्याचं अफेक्ट लॉजिकल लेवलला होऊ द्यायचं नाही. ठीक आहे. येस. ओके. तर कोणी असं रिपीट करू शकतं? डेटा अब्स्ट्रॅक्शन. आणि मी तुम्हाला काल नोट्स शेअर नाही केलेत, मी आज तुम्हाला शेअर करते. ठीक आहे. येस. हर्ष, तुला काही डाऊट आहे? नो. ओके. कोणाला काही एक्सप्लेन करायचं आहे डेटा अब्स्ट्रॅक्शन वगैरे? डेटा ऍब्स्ट्रॅक्शन म्हणजे जो इलेव्हंट इन्फॉर्मेशन असते ते हटवते युजर पासून. राईट. युजर पासून किंवा प्रत्येक लेवलला, फर्स्ट लेवलला युजर असतो, सेकंड लेवलला प्रोग्रामर असतो. ठीक आहे. येस. व्ह्यू लेवलला कशी हाईड होते सांगू शकतो ऋषिराज? आपल्याला दिसत नाही. राईट. डेटाबेस मध्ये कसा स्टोअर होतोय. हा. किंवा जे आपण डेटाबेस मध्ये जे डिझाईन बनवतो, टेबल बनवतो, ते ऍज अ युजर आपल्याला दिसत नाही. आणि लॉजिकल लेवलला लॉजिकल लेवलला दिसतो टेबल आणि पण आपल्याला काय दिसत नाही लॉजिकल लेवलला? Value. काय? लॉजिकल लेवलला आपल्याला डेटा दिसतो, म्हणजे आपल्याला त्याचं जे डिझाईन आहे ते दिसतं, बट त्याची साईज किती आहे किंवा जो टेबल आहे तो कसा स्टोअर झाला आहे ते नाही दिसत. ठीक आहे. ओके. आणि थर्ड लेवल आहे फिजिकल लेवल. फिजिकल लेवलमध्ये काय आहे की डेटाबेसची कपॅसिटी किती आहे किंवा डेटाबेसमध्ये त्यांनी डेटा कोणत्या फॉर्मॅटमध्ये, म्हणजे कोणत्या साईजमध्ये, गिगाबाईटमध्ये, बाईटमध्ये कसा स्टोअर केला आहे तो आपल्याला नाही समजत. ठीक आहे. येस. त्याच्यानंतर डेटा अब्स्ट्रॅक्शन झालं. त्याच्यानंतर आपण काय बघितलं? स्कीमा बघितला. स्कीमा म्हणजे स्कीमा म्हणजे आर्यन, अथर्व, कोणी सांगू शकतं? कोणीच नाहीये. पूजा, प्राची, समजलं नाहीये की बोलू शकत नाही आहात? ओके. आवाज येतोय ना माझा ऋषिराज? हो. ओके. मला वाटलं परत आवाज यायचा बंद झाला का. ठीक आहे, जाऊ दे. त्याच्यानंतर डेटाबेस स्कीमामध्ये आपण एकदा पुन्हा रिवाइज करून टाकूया. डेटाबेस स्कीमामध्ये आपल्याला डेटाबेसमध्ये कसं डिझाईन आहे डेटाबेसचं ते आपल्याला दिसतं, ते आपण कव्हर केलं. त्याच्यानंतर आपण इन्स्टन्स पाहिला. इन्स्टन्स म्हणजे जेव्हा पण आपण डेटाबेसमध्ये काहीही चेंजेस करतो किंवा इन्सर्शन करतो, अपडेशन करतो, तेव्हा आपल्याला म्हणजे तेव्हा डेटाबेसमध्ये इन्स्टन्स क्रिएट होतो ऍट दॅट टाइम. ठीक आहे.
त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डेटा इंडिपेंडन्स, म्हणजे एखाद्या लेवलला जर डेटा चेंज होतोय तर त्याच्या नेक्स्ट लेवलला तो हायर लेवलला अफेक्ट नाही करत दुसऱ्या. हा. ओके, ठीक आहे. मी एकदा सरांशी बोलून घेते, 1 मिनिट. माझं झालंय कम्प्लीट. मी तुम्हाला नोट्स शेअर करते थोड्या वेळात. आणि सरांनी लीव्ह करायला सांगितलं कारण माझंच लास्ट लेक्चर होतं ना, सो तुम्ही लीव्ह करू शकता. ठीक आहे. Yes. थँक्यू सो मच.